वैविध्य ही जी गोष्ट आहे भारतीय डेमोक्रेसीची, ती मात्र चीनला कुठेतरी खुपते। बाकीचे लोक त्यावरून एक अंदाज मांडतायत की चीनमध्ये कुठेतरी सध्या असं काहीतरी चालू आहे की शी जिनपिंग यांना कुठेतरी विरोध होत आहे। त्यावरून लक्ष हटवण्यासाठी बाकीच्या देशांसोबत आपले संबंध दृढ करणं ही खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ही कुठेतरी कन्सॉलिडेट करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे जो बिडेन निवडून आले त्यानंतर चीन जगावर पूर्ण पकड घालेल। नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण गेले कित्येक महिने वेगवेगळे विषय हाताळतोय, स्टुडिओतूनही आता मुलाखतींना सुरुवात केली आहे। पण जवळपास जूनपासून म्हणजे जवळपास गेल्या 3-4 महिन्यांपासून एक प्रश्न समोर आहे, तो म्हणजे या चीनचं काय करायचं। गलवानमध्ये झालेली घटना असेल, त्याच्यानंतर होत असणारे चर्चेच्या वेगवेगळे राऊंड्स असतील, फेऱ्या असतील। नुकतंच आत्ता असं समोर आलंय की परराष्ट्र मंत्री पातळीवरती पण चर्चा झाली आहे, पण नक्की काय चालू आहे, त्याच्या पाठीमागं लॉजिक काय आणि याचे परिणाम काय हे समजून येत नाहीये। आणि हेच सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अनिकेत भावठाणकर। नमस्कार। नमस्कार। अनिकेत हे सिम्बायोसिस विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत। इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, मग ते लोकसत्ता असेल, सकाळ असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांचे लेख वाचले असतील। सो आज त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहे की नक्की भारत चीनचं काय चालू आहे। सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की 4 महिने झाले गलवानमध्ये संघर्ष झाला, दोन्ही बाजूंना बातम्या येत आहेत आणि चर्चेच्या असंख्य फेऱ्या होत आहेत। परराष्ट्र मंत्री असं म्हणतात की परिस्थिती खूप गंभीर आहे आणि इतिहासात असं काही झालेलं नाही, इतकी भयंकर परिस्थिती आहे, पण आपल्याकडे त्याची फार डिटेल्स माहिती नाही। तर नक्की काय चालू आहे या सीमेवरती? नमस्कार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल। तुम्ही जसं म्हणालात तसं परिस्थिती निश्चितच गंभीर आहे, त्याबद्दल काहीच दुमत नाही आहे। पण अर्थात काही राष्ट्रीय कारणांमुळे त्यांनी ती सेन्सिटिव्हिटी लपवून ठेवलेली आणि संसदेमध्ये नुकतीच जी चर्चा झाली त्यावेळेस राजनाथ सिंग यांनी त्याच्यावरच भर दिलेला आहे। पण याचा अर्थ असा नाही की त्याविषयी काय माहिती आहे ती कोणालाच कळू नये, त्यामुळे त्याचे काही डिटेल्स निश्चितच बाहेर येत आहेत आणि आपण डेमोक्रेसी असल्यामुळे किंवा लोकशाही असल्यामुळे त्या प्रकारची स्पष्टता आपण काही प्रमाणात ठेवतोच आणि त्याचमुळे जेव्हा आपले सैनिकांना वीरमरण प्राप्त झालं तेव्हा आपण त्यांची नावं पण जाहीर केली आणि त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली। या उलट चीनमध्ये जे आहे ते त्यांनी नावंही जाहीर केलेले नाही आहेत आणि त्याबाबत स्पष्टता नाही। यावरूनच दिसून येतं की दोन देशांचा दृष्टिकोन किती वेगवेगळा आहे। म्हणजे चीन हा ऑथॉरिटेटिव्ह देश आहे, आपण डेमोक्रेसी आहेत, पण हा जो संघर्ष चालू आहे आपण म्हणतोय 3-4 महिन्यापासून चालू आहे, पण हा केवळ 3-4 महिन्यापासून नाही चालू आहे, तर त्याच्या आधी खूप वेळा हा संघर्ष झालेला आहे। म्हणजे अगदी 2013मध्ये देपसांगमध्ये जे झालं आणि आत्ता पण जे चालू आहे त्याच्यामध्ये देपसांगचं नाव सारखं येतं आहे। त्यामुळे हा संघर्ष सारखा होत आहे आणि यामागे चीनचं कुठेतरी ब्रॉडर विजन आहे असं आपल्याला पाहावं लागेल। मग ते गलवान असेल किंवा विशेषतः आपण नावं ऐकली असतील की P4 ते P8, तर P8 पर्यंत आपली लोक गस्त करण्यासाठी जायची, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की P4 पर्यंतच केवळ आपली ठाणी आहेत। म्हणजे परमनंट स्ट्रक्चर जे आपलं आहे ते P4 पर्यंत आहे आणि P8 पर्यंत आपण जे जात होतो तर तिथला जो रस्ता आहे तो देखील चीनने बांधलेला आहे। आणि 1998ला जेव्हा पाकिस्तानसोबत आपण कारगिल युद्ध करत होतो त्यावेळी कुठेतरी चीनने तो रस्ता बांधलेला आहे आणि त्याच रस्त्याचा वापर करून आपली लोक तिथं गस्तीसाठी जायची आणि गेल्या काही महिन्यामध्ये चीनने तो जो गस्तीचा भाग आहे तिथे भारतीय लोकांना अडवलं किंवा भारतीय सैनिकांना अडवलं आणि त्यातून हा संघर्ष पेटलेला आहे। सुरुवातीला अगदी स्केची डिटेल्स आपल्याला येत होते, परंतु गलवानमध्ये जे काही झालं त्यामुळे खूप मोठा परिणाम झाला। कारण 1975मध्ये जेव्हा आसाम रायफल्सची लोक अरुणाचलमध्ये आपले सैनिकांना वीरमरण प्राप्त झालं त्यानंतर पहिल्यांदाच भारत चीन सीमेवर असं काहीतरी घडलेलं आहे किंवा सैनिकांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे हा संघर्षाकडे पाहताना चीनचा दृष्टिकोन आणि भारताचा दृष्टिकोन हे देखील पाहावं लागेल आणि त्या दृष्टीनंच ओव्हरऑल जी चर्चा चालू आहे त्याकडे आपल्याला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल, त्यानंतरच आपल्याला हे कळून येईल की नेमकं काय चालू आहे। पण तुम्ही असं म्हणताय की इतिहासात डोकावं लागेल आणि चीन अशा प्रकारची भूमिका 2013 पासून घेते, पण नक्की काय कारण आहे? सगळं नीट चालू असताना अगदी शस्त्रसंधी होती, शस्त्र एकमेकांसमोर वापरायची नाहीत, त्याच्याविषयी बरीच चर्चा झाली। चीन आत्ताच कोरापत्या का काढतंय? याच्या पाठीमागे त्यांचं सामरिक कारण काय? खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही।
याविषयी जे परराष्ट्र मंत्र्यांची आत्ता चर्चा झाली त्यावरून मी थोडासा क्यू घेतो आणि परत इतिहासात जातो. परराष्ट्र मंत्र्यांची जी चर्चा मॉस्कोमध्ये झाली तिथे 5 मुद्दे मांडण्यात आले. तर 5वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. 5व्या मुद्द्यात असं मांडलेलं आहे की नवीन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स शोधावे लागतील. याचा अर्थ असा आहे की 1993ला एक LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलबद्दल आपलं जे परसेप्शन आहे त्याबद्दलचा करार झाला. त्यानंतर 1996ला झाला आणि 2013ला शेवटचा करार झाला. तर हे मुद्दे कुठेतरी बाजूला पडत आहेत. नवीन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स आपल्याला शोधावं लागतं हे इथं स्पष्ट दिसतं. त्यामुळे 2017मध्ये जेव्हा भारताचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भेटले तेव्हा त्यांनी असं म्हणाले होते की आपले डिफरन्सेस किंवा जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते वादाचे मुद्दे बनू नयेत. आणि तोच पहिला मुद्दा यावेळेसच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत होता. आणि शेवटचा मुद्दा जसं मी आधी म्हणालो तसं कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स नवीन आपल्याला शोधावं लागतील. याचाच अर्थ असा आहे की आधीचे जे काही मॉडेल्स होते ते कुठेतरी कोलमडून पडतात. म्हणजे परिस्थिती निश्चितच गंभीर आहे. तर असं का होतंय हे बघण्यासाठी आपण चीनच्या थोडंसं इतिहासात जाऊ. तर आत्ता सध्या 2020मध्ये आपण आहोत. तर 31 जुलै 2021ला चीनची जी कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे चीनची शी जिनपिंग आल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून देखील त्यांचे 2 सेंटिनरी गोल्स किंवा शताब्दीपूर्तीचे गोल्स लक्ष्य आपल्याला म्हणता येईल. त्यातला पहिला 2021ला आहे जो आहे की मॉडरेटली वेल ऑफ सोसायटी त्यांना करायचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे कुठेतरी प्रयत्न चालू आहेत. आणि त्यासाठी हे सर्व गोष्टी त्यांच्या चालू आहेत. म्हणजे केवळ भारतच नाही, त्यांच्या कुरापत्या आपण जर पाहिलं तर साऊथ चायना सीमध्ये देखील आहेत किंवा तिबेटमध्ये आहेत, हाँगकाँगमध्ये आहेत. हे सर्व जे चालू आहे ते कुठेतरी मी जे पहिलं लक्ष सांगितलं 2021चं त्यासाठी आहे. आणि दुसरं लक्ष आहे 2049ला ज्यावेळेस पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना याच्या स्थापनेची 100 वर्ष होतील त्यावेळेस त्यांना एक पूर्ण विकसित देश म्हणून नावारूपाला यायचं आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या ह्या सर्व कुरापती चालू आहेत असं म्हणता येईल. पण मॉडरेटली वेल ऑफ सोसायटी बनणं आणि बॉर्डर्सवरती ॲग्रेसिव्ह होणं किंवा मिलिटरी ॲग्रेशन दाखवणं याच्यामध्ये काय कोरिलेशन आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. तर यामध्ये आपल्याला इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्थेचा एक मुद्दा पाहावा लागेल. बेसिकली असं आहे की चीन जो देश आहे तर 1977 ते 2010 म्हणजे साधारण 33 वर्ष त्यांचा जो इकॉनॉमीचा रेट होता तो 8% होता. त्यामुळे त्यांची जी इकॉनॉमी आहे ती सध्या 14 ट्रिलियन आहे. अँड दॅट इज अ ह्यूज सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड. त्यामुळे त्यांना तो जो ग्रोथ रेट पुढे टिकवायचा असेल तर त्यांच्या आता एक लक्षात आलं आहे की एक्सपोर्ट लेट इकॉनॉमी म्हणजे निर्यातीवर भर असलेली जी अर्थव्यवस्था आहे त्याला कुठेतरी मर्यादा आहेत आणि डोमेस्टिक कन्झम्पशन त्यांना वाढवायचं आहे. पण त्या दृष्टीनं त्यांना काही मर्यादा आहेत कारण त्यांचं पॉप्युलेशन जे आहे एजिंग पॉप्युलेशन खूप वाढतं आहे आणि त्यामुळे वर्कफोर्स कमी होत आहे. तर अशा वेळेस त्यांना त्यांची जी इकॉनॉमी जी आहे ती एशिया पॅसिफिक रिजनमध्ये इंटिग्रेट करायची आहे. आणि त्यासाठीच त्यांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह 2013ला सर्वांसमोर मांडला. जेव्हा तुम्ही इकॉनॉमी इंटिग्रेट करता असं म्हणता तर त्या फक्त इकॉनॉमी ते इंटिग्रेट करत नाहीत तर त्याबरोबर त्यांनी पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह पण त्यांचा आहे. त्यामुळेच आपण ऐकलं असेल की चीनने श्रीलंकेमध्ये कुठलं तरी बंदर बांधलं किंवा म्यानमारमध्ये कुठलं तरी बंदर बांधलं. बाकीचे देश जे आहेत ते या गोष्टींकडे केवळ आर्थिकदृष्ट्या पाहत नाहीत, त्यामागे काहीतरी सामरिक कारण आहे असं तर त्यांना निश्चितच जाणवतं आहे. कारण पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स गो वेल हँड इन हँड. त्यामुळे कुठेतरी आपल्याला असं जाणवतं की चीनचा जो उद्देश आहे आणि बाकीच्या देशांना पण असं जाणवतं की चीनचा जो उद्देश आहे तो केवळ आर्थिक नाही आहे तर राजकीय आहे आणि सामरिक आहे. त्यामुळेच हा सर्व गोष्टींकडे आपल्याला थोडंसं ब्रॉडर व्हिजननी पाहावं लागेल की चीन असं का करतोय. सो तुम्ही असं म्हणताय की राजकीय आणि सामरिक उद्देश आहे. या राजकीय आणि सामरिक उद्देशाचा अर्थ असा लावायचा का की चीनला महासत्ता बनायचं आणि त्यासाठी हे जे साऊथ एशियन देश आहेत या सगळ्यांवरती पकड घट्ट करणं आणि त्यांना एंगेज करणं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि याच्यातला एक सब पार्ट म्हणजे भारत त्यांचा त्यातल्या त्यात कॉम्पिटिटर आहे म्हणून त्यांना त्रास देत राहणं असं काहीतरी स्ट्रॅटेजी दिसते का तुम्हाला? अगदी योग्य विश्लेषण आहे तुमचं. म्हणजे जेव्हा चीनला विकसित व्हायचं आहे तेव्हा त्यांना कुठेतरी अमेरिका हा त्यांचा नंबर 1चा कॉम्पिटिटर वाटतं आणि त्यांच्या चीनच्या एकूण जर धोरण पाहिलं तर त्यांना डिप्लोमसी कोऑपरेशन या गोष्टी बोलण्यासाठी ठीक आहेत परंतु त्यांचा भर जो आहे तो मोस्टली फोर्सवर किंवा मिलिटरीवर आहे. त्यामुळे जर तुम्ही त्यांचं ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं तर आत्ता शी जिनपिंग जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते राष्ट्राध्यक्षासोबतच त्यांचा जो PLA आहे किंवा पीपल्स लिबरेशन आर्मी आहे त्याचे सुद्धा ते हेड
आहेत आणि त्यामुळे ओव्हरऑल ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांचंही एकत्रीकरण करून आणि विशेषतः त्या डिजिटल आणि सायबर याच्यावर भर देऊन त्यांनी एकत्रीकरण केलं आहे, मॉडर्नायझेशन केलं आहे आणि पेंटेगॉन जे आहे अमेरिकेचं त्यांच्या म्हणण्यानुसार 2030पर्यंत सध्या अमेरिका आणि भारत यांच्या जेवढ्या शिप्स इंडियन ओशन किंवा भारतीय महासागरात आहेत त्यापेक्षा जास्त शिप्स चीनच्या होतील. त्यामुळे फोर्स रादर दॅन कोऑपरेशन हा त्यांचा मोटो आहे आणि त्यामध्ये त्यांना दुसरा धोका दिसतोय अमेरिकेचा. सुरुवातीला जर आपण पाहिलं असेल 2012-13च्या दरम्यान तर चीननी प्रयत्न केला की G2 कुठेतरी करता येईल, म्हणजे अमेरिका आणि चीन एकत्र येऊन जगाचं संचलन कुठेतरी करतील किंवा आपण जर आसियान किंवा त्या भागात जर पाहिलं तर इकॉनॉमिकदृष्ट्या चीन आणि मिलिटरीदृष्ट्या अमेरिका असं चालू होतं बराच काळ. पण त्यातल्या मर्यादा लक्षात आल्यानंतर आणि अमेरिकेचा त्याला असलेला विरोध दिसल्यानंतर चीनने अत्यंत आक्रमकपणे आपलं धोरण विस्तारायला सुरुवात केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा झाला 2008चं इकॉनॉमिक क्रायसिस. म्हणजे 2008ला जे इकॉनॉमिक क्रायसिस झालं त्यानंतर चीनच्या कुठेतरी लक्षात आलं की आता इकॉनॉमिकली आपण वेल ऑफ झालेलो आहोत. म्हणजे या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट सांगता येईल की 2008ला भारताला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप्सचं जे वेवर मिळवायचं होतं त्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी बीजिंगला फोन केला आणि त्यानंतर चीनने पाठिंबा दिला. पण 2008चं क्रायसिस संपल्यानंतर चीनच्या लक्षात आलं की आता काही नाही, आता आपण प्रबळ झालेलो आहोत. त्यामुळे 2016ला जेव्हा भारताला एनर्जीचं सदस्यत्व हवं होतं आणि ओबामांनी बीजिंगला फोन केला त्यावेळेस बीजिंगने त्याला साफ नकार दिला. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की 2008 नंतर अमेरिका कुठेतरी रिलेटिव्ह डिक्लाईनवर आहे. आणि आत्ता असं झालेलं की डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा सत्तेवर आले तर त्यानंतर लिबरल ऑर्डर जी काही आपण म्हणतो जगामध्ये, म्हणजे 1991ला फ्रान्सिस फुकुयामा यांनी सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर सांगितलं की आता लोकशाही किंवा लिबरल ऑर्डर हीच एकमेव जगात आहे, त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्याच्या मर्यादा कुठेतरी लक्षात येऊ लागल्या. ब्रेक्झिट असेल किंवा डोनाल्ड ट्रम्प असेल यांनी त्याला आव्हान दिलं आणि आत्ताचा जो कोविडचा जो काय सध्या प्रसार चालू आहे त्याला ज्या प्रकारे चीननं उत्तर दिलं, म्हणजे 3 महिन्यानंतर चीनमध्ये आज एकही कोरोनाचा रुग्ण सापडत नाही. अर्थात तिथे फारशी पारदर्शकता नाही, परंतु बाकीच्या जगामध्ये जेवढं उच्छाद मांडलेला आहे त्या प्रमाणात चीनमध्ये काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी ह्या डेमोक्रॅटिक कंट्रीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये डिफिशियन्सी आहे आणि अमेरिका आणि युरोपियन युनियन जे की आत्तापर्यंत जगाचं संचलन करत होते ते ह्या गोष्टी सांभाळू शकत नाही आहेत. त्यामुळे दिस इज द राईट मुवमेंट. म्हणजे चीनच्या आत्तापर्यंतच्या धोरणात 1977ला जेव्हा डेंग शॉपिंग होते त्यांनी असं सांगितलं होतं की वी नीड टू कीप अ लो प्रोफाईल, आपण अत्यंत कमी प्रोफाईल ठेवायचं, जगात ॲग्रेसिव्ह भूमिका घ्यायची नाही आणि आपला वेळेची वाट पाहिजे. तर आता जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतं की ती वेळ कुठेतरी आलेली आहे, कारण रिलेटिव्ह डिक्लाईन झालेलं आहे अमेरिकेचं आणि ह्या कोविडमुळे तर असं स्पष्ट दिसतंय, म्हणजे युरोपियन युनियनमध्ये देखील एकमेकांना ते देश मदत करत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी चीनला असं वाटतं की ही आपली वेळ आहे. आणि तुम्ही भारताच्या संदर्भात जो प्रश्न विचारला तर जी चीनची भूमिका आहे ती अशी आहे की जगामध्ये सध्या त्यांना कॉम्पिटिटर अमेरिका आहे आणि आशियामध्ये त्यांना कोणीच कॉम्पिटिटर नको आहे. तर अमेरिकेचं जे मॉडेल आहे डेमोक्रेसीचं ते मॉडेल जरी पूर्णतः भारतात नसेल तरी पण वैविध्य ही जी गोष्ट आहे भारतीय डेमोक्रेसीची ती मात्र चीनला कुठेतरी खुपते. कारण त्यांना असं वाटतं की आपलं जे डेव्हलपमेंटल मॉडेल आहे जे राजकीयदृष्ट्या कुठेतरी ऑप्रेसिव्ह आहे आणि इकॉनॉमिकदृष्ट्या ओपननेस आहे. म्हणजे त्यांनी मला तरी असं वाटतं की 1991ला सोव्हिएत युनियनचं जे विघटन झालं त्यावेळी ग्लासनोस्त आणि पेरिस्ट्रायका अशा 2 गोष्टी झालेल्या. ग्लासनोस्त म्हणजे राजकीयदृष्ट्या ओपन व्हायचं आणि पेरिस्ट्रायका म्हणजे इकॉनॉमिकदृष्ट्या ओपन व्हायचं. तर चीनच्या असं लक्षात आलं की राजकीयदृष्ट्या ओपन झाल्यामुळे सोव्हिएत युनियनचं विघटन झालेलं आहे. त्यामुळे आपण फक्त आर्थिकदृष्ट्या ओपन होऊ आणि राजकीयदृष्ट्या आपण प्रबळ सत्ता ठेवायची, त्यामुळे कुठेही पारदर्शकता नाही. आणि त्या दृष्टीला भारतीय जे लोकशाहीचं प्रारूप आहे ते कुठेतरी धोका देऊ शकतं. कारण विविध जर आपण काम बघितले, म्हणजे आफ्रिका असेल किंवा इतर देशात जेव्हा आपण असिस्टन्स देतो तेव्हा आपण त्या देशांच्या क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण फक्त रोड बिल्ड नाही करत तर त्या लोकांना शिकवतो की रोड कसा बिल्ड करायचा. या उलट चीन काय करतं, त्यांचं लेबर नेतं आणि रोड बिल्ड करतं. तर त्यामुळे चीनला कुठेतरी वाटतं की भारत आपल्याला कॉम्पिटिटर ठरू शकतो आणि भारताला अमेरिका वगैरे जे लोकशाही देश आहेत ते मदत करू शकतात. त्यामुळे भारताला भारतातल्या क्षेत्रातच गुंतून ठेवायचं. म्हणजे त्यामुळे बॉर्डरवर विविध इश्यू जर असतील तर भारत काही मोठ्या स्तरावर काम नाही करू शकणार. यामुळे भारताच्या कुरापती काढण्याचं त्यांचं काम चालू आहे.
तुम्ही असं म्हणालात की चीनला असं वाटतंय की आत्ता त्यांची वेळ आली आहे, पण खरंच जगाचा विचार करता चीनची वेळ आली आहे का? म्हणजे चीनचा टाइम आलाय का? याचं कॉन्टेक्स्ट असं आहे की जगभरात चालू झालेलं चीनविषयीचं अविश्वासाचं वातावरण आणि एक नव्या जगाची मांडणी, याच्यात खरंच चीनची ही सगळी स्वप्न सत्तेच्या जवळ जाऊ शकतात का? असं चीनला तरी निश्चित वाटतंय. यासाठी आपल्याला एक 2 चित्रपट आले होते. त्याचा विचार करावा लागेल. चीननी ते चित्रपट आणले होते. 2015ला वुल्फ वॉरियर आणि 2017ला वुल्फ वॉरियर 2. तर हे 2 चित्रपट जे आहेत ते जर पाहिले तर त्यातून चायनीज नॅशनॅलिझम किंवा चीनची राष्ट्रीयता दिसून येईल. वुल्फ वॉरियर नावाचं एक PLAमध्ये एक स्क्वॅड आहे आणि तो जगभरात कुठेही जाऊन चीनचे जे राष्ट्रीय धोरण आहे त्याला अनुकूल भूमिका घेतं. हे कमांडंट आहेत वगैरे अशी गोष्ट आहे. त्यामुळे आत्ताची जी डिप्लोमसी आहे चीनची ती वुल्फ वॉरियर डिप्लोमसी म्हणून ओळखली जाते. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की आधीच्या काळामध्ये कीपिंग लो प्रोफाईल हा चीनचा मोटो होता, पण आत्ता स्वतःचे नॅशनल इंटरेस्ट अत्यंत प्रखरपणे मांडायचे असा कुठंतरी चीनचा प्रयत्न चालू आहे. आणि हा प्रयत्न केवळ छोट्या देशांच्या संदर्भात नाही. म्हणजे चीन जेव्हा आर्थिक मदत करतो तर त्याला राजकीय स्ट्रिंग्स किंवा गोष्टी अटॅच आहेत हे आपण मानतो. पण आता मोठी मोठी देश जे आहेत म्हणजे युरोपातले मोठे देश असतील, फ्रान्स असेल किंवा जर्मनी असेल किंवा इवन ऑस्ट्रेलिया, अशा मोठ्या देशांशी देखील चीनचं जे वर्तन आहे ते वुल्फ वॉरियर डिप्लोमसी दर्शवतं. त्यामुळे चीनला असं वाटतंय की आपली वेळ निश्चितच आलेली आहे. अर्थात बाकीच्या देशांना त्याबद्दल निश्चितच शंका आहेत आणि ते सांगण्यासाठी प्रॉब्लेम असा आहे की चीनमध्ये नेमकं काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे कुठेतरी लोकांना समस्या येतात. मात्र काही काही डिटेल्स आपल्याला लक्षात येतील की कम्युनिस्ट पार्टीचा जो इतिहास आहे त्यात असं दिसतं की जो टॉप लीडर असतो त्याला नेहमीच रेजिस्टन्स असतो. त्यामुळे बाकीचे लोक त्यावरून एक अंदाज मांडतायत की चीनमध्ये कुठेतरी सध्या असं काहीतरी चालू आहे की शी जिनपिंग यांना कुठेतरी विरोध होत आहे आणि त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे कुठेतरी गोष्टी सध्या ज्या चालू आहेत त्या चालू आहेत. परंतु आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही गोष्ट फक्त शी जिनपिंग यांच्या काळात नाही, त्याच्या आधी देखील हेच चालू होतं. म्हणजे चीनचा एक सलामी टॅक्टिक्स नावाचा प्रकार असतो. हळूहळू गोष्टी वाढवत जायच्या. 2008पासून त्यांनी जे साऊथ चायना सीमध्ये केलं असेल किंवा भारताच्या देपसांग वगैरे मी मगाशी म्हणून सगळीकडे हे चालू आहे. पण बाकीचे देश अर्थातच त्याविषयी फारसे अनुकूल नाही आहेत आणि त्यामुळेच जे सप्लाय चेन्स सध्या ज्या आहेत त्या नाड्या सर्व जगाच्या चीनवर डिपेंडंट आहेत. आणि त्यामुळे क्वॅड नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा मिळून, तर तिथे कुठेतरी चर्चा होते की ह्या सप्लाय चेन्स ज्या आहेत त्या आपण विस्तृत करायच्या आणि चीनवरचा डिपेंडन्स कमी करायचा. पण चीनने अत्यंत हुशारीने काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे आपण असं म्हणतोय की डोनाल्ड ट्रम्प यांनी डिकपलिंग चालू केलं चीनचं, पण ही गोष्ट चीननं खूप आधी चालू केली. म्हणजे शी जिनपिंग यांनी खूप आधीपासून हे केलेलं आहे. म्हणजे 2010ला वगैरे तुम्हाला आठवत असेल की गुगलसोबत चीननी पंगा घेतला होता आणि त्यानंतर स्वतःचं डिजिटल साम्राज्य त्यांनी उभारायला चालू केलं. म्हणजे त्यांचे स्वतःचं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम देखील आहे पेदो नावाचं, किंवा ट्विटरला त्यांचं बैदू नावाचं ॲप आहे. सगळीकडे त्यांनी हे केलं आणि त्याचं पहिलं कंटेस्ट आपल्याला कुठेतरी दिसते 5Gच्या रूपात. आता सगळ्यांना लक्षात आलेलं की 5Gमुळे डेटा इज ऑइल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज समवेअर कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिसिटी फॉर दॅट न्यू थिंग. तर त्यामुळे कुठेतरी संघर्ष दिसतोय आपल्याला. हे डिजिटल साम्राज्य जे US किंवा वेस्टचं आहे त्याला टक्कर देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. बाकीच्या देशांना आता लक्षात आलं की चीन जो आधी शांत होता, पीसफुल राईज नावाचं एक डॉक्ट्रिन चीनचं होतं 2001ला, तर ते पीसफुल राईज वगैरे फक्त सांगायच्या गोष्टी आहेत, दाखवायचे दात वेगळेच आहेत. त्यामुळे प्रत्येक देश आता एकत्र येऊन त्याला विरोध करू शकेल. या संदर्भात जर्मनीने देखील एक फोरम फॉर मल्टीलॅटरलिझम, म्हणजे जर्मनी आणि फ्रान्स यांनी एकत्र येऊन हे केलं आहे. मला वाटतं 2 दिवसापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी तिथे भाषण केलेलं आणि या सर्व ह्याला उत्तर म्हणून कुठेतरी मल्टीलॅटरलिझम याचा जोरकस प्रयत्न भारत आणि इतर देश करत आहेत. आणि मगाशी ज्याप्रमाणे मी म्हणालो की लोकशाही हे त्याला कुठेतरी उत्तर आहे आणि वैविध्यपूर्ण लोकशाही, कारण जगामध्ये आज एवढ्या फोर्सेस चालू आहेत आणि जे परस्पर विरोधी आहेत त्याला जर कुठेतरी एकत्र नांदवायचं असेल तर आपल्याला मल्टीलॅटरलिझम, पोलॅरिटी ह्याचा वापर करायला हवा आणि त्यासाठी डेमोक्रेसी हे एकमेव उत्तर असू शकतं असं मला वाटतं. ह्या ज्या सगळ्या जागतिक पातळीवर घडामोडी घडत आहेत या सगळ्यामध्ये भारताचा सहभाग काय आहे याचा कॉन्टेक्स्ट मी थोडा समजावतो. की एक चर्चा अशी होती की चीनमधले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स भारतात येतील, गेल्या 6 महिन्यात त्याच्यात कितपत प्रगती झाली याच्याबद्दल शंका आहे. पण एकूणच ही जी नव्या जगाची रचना होईल असं दिसते आत्ता,
तर याच्यामध्ये भारताची भूमिका काय असेल आणि भारत त्या दृष्टीने योग्य पावलं टाकतंय का? जगाची रचना जी आहे ती कोविड नंतर चेंज होणार हे निश्चितच. म्हणजे 1991ला एक महत्त्वाची घटना घडली की सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि त्यानंतर अमेरिका हा एकमेव देश पुढे आला आणि त्यानंतर जी नवीन सिस्टीम येत होती ती नेमकी काय आहे हे कुठेही लक्षात येत नव्हतं. म्हणजे त्या प्रमाणे उभरत्या ज्या सत्ता आहेत म्हणजे ब्राझील असेल, इंडिया असेल, जापान असेल वगैरे देश होते, पण नेमका काय प्रकारचं ते स्ट्रक्चर असेल हे अजूनही कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि कोविड नंतर ते येणार यात साशंकता नाही, मात्र ते नेमकं काय हे अजून कोणालाही सांगता येणार नाही. आणि भारताला जर यात भूमिका हे करायची असेल तर आपली आर्थिक जी बाब आहे ती अत्यंत दृढ असणं गरजेचं आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी 3 ट्रिलियन आहे, म्हणजे चीनच्या 1/5 आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे सध्याच्या कोविडच्या काळामध्ये आणि त्यानंतर त्यात आपण कशा प्रकारे सावरतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे ग्लोबल हाय टेबल्सवर जर आपल्याला भूमिका बजावायची असेल तर आपलं जे शेजारचे देश आहेत त्यांच्याशी आपले संबंध कितपत चांगले आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी जी आहे, जे आपण पाकिस्तानचा अपवाद वगळला, कारण पाकिस्तानसोबतचे आपले संबंध स्वातंत्र्यानंतर पासूनच फारच वाईट आहेत, पण बाकीच्या देशांसोबत आपले संबंध दृढ करणं ही खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ही कुठेतरी कन्सॉलिडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जर आपली पेरिफेरी जर शांत असेल तरच आपण ग्लोबल लेवलला काहीतरी काम करू शकू. आणि या दृष्टीनं एस जयशंकर यांचं एक नुकतंच पुस्तक आलं की द इंडिया वे, म्हणजे जगामध्ये भारताची जी भूमिका आहे ती स्पॉइलर म्हणून ओळखली जाते. म्हणजे 2015ला जेव्हा पॅरिस क्लायमेट डील झालं त्यावेळेस न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक चित्र आलं होतं, कार्टून आलं होतं, त्यात रेल्वे ट्रॅक दाखवला होता आणि रेल्वेवर पॅरिस क्लायमेट डील लिहिलं होतं आणि समोर एक हत्ती बसलेला दाखवला होता. आणि तो हत्ती म्हणजे भारत. म्हणजे जगामध्ये जेव्हा कधीही अशा काही चर्चा होतात त्यात स्पॉइलर ही भूमिका भारताची असते असं जगभरात मानलं गेले. मग तो ट्रेड रिलेटेड गोष्टी असो, पॅरिस म्हणजे क्लायमेट चेंजच्या गोष्टी, सगळ्या ठिकाणी भारताची इमेज स्पॉइलर अशी आहे. परंतु 2015ला जे क्लायमेट डील झालं त्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत सक्रिय होती. म्हणजे भारताने इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्यासाठी पुढाकार घेतला फ्रान्ससोबत आणि त्याचं हेडक्वार्टर गुडगावमध्ये आहे, भारतातल्या गुडगावमध्ये. आणि रिसेंटली त्याचं युनिव्हर्सलायझेशन झालं. म्हणजे आधी असं होतं की फक्त मकरवृत्त आणि कर्कवृत्त यामध्ये जे देश आहेत जिथं सूर्यप्रकाश जास्त आहे त्या ठिकाणच्या देशांना याचं सदस्यत्व होतं, पण आता जगातल्या सर्वच देशांना याचं सदस्यत्व दिलेलं आहे. आणि आपण आता क्लायमेट जस्टिस ही भूमिका मांडतोय. त्यामुळे आणि आपल्याला तर माहितीच आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यातून माघार घेतलेली आहे. असं असून देखील भारताने त्यासाठी सक्रिय पाठिंबा दिला आणि या संदर्भात भारत आणि युरोपियन युनियन यांची खूप चांगली नाळ जुळलेली आहे. त्यामुळे भारताला स्वतःला सक्रिय भूमिका घेतली. कारण तुम्हाला जर जगात लीडर व्हायचं असेल तर तुम्ही फक्त पार्ट ऑफ प्रॉब्लेम असून चालत नाही तर पार्ट ऑफ सोल्युशन असावं लागेल. आणि त्यामुळेच एस जयशंकर जेव्हा फॉरेन सेक्रेटरी होते त्यावेळेस त्यांनी सिंगापूरमध्ये एक भाषण दिलं होतं. त्यावेळेस ते म्हणाले होते की इंडिया वॉन्ट्स टू बिकम अ लीडिंग पॉवर. आणि त्याचाच पुनरुच्चार सुषमा स्वराज यांनी केला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर लीडिंग पॉवर म्हणजे काय, तर लीडिंग पॉवर वॉन्ट्स टू इन्फ्लुएन्स द डिसिजन मेकिंग. म्हणजे आपण पूर्णतः एजेंडा चेंज नाही करू शकत, ती पॉवर आपल्यामध्ये नाही आणि ते आपण समजून घेतोय. असं नाही की मला महासत्ता व्हायचं आहे, म्हणजे खूप बेडकानं जर खूप मोठा व्हायचा प्रयत्न केला तर तो त्याचा नाशच होतो. तर त्यामुळे एक लीडिंग पॉवर असं आपण म्हणत आहोत, सुपर पॉवर नव्हे. लीडिंग पॉवर म्हणजे आपले जे राष्ट्रीय हित आहेत ते सांभाळून कुठेतरी मुद्दे जे आहेत त्याला शेप करायचं. मग तो क्लायमेट चेंजचा मुद्दा असेल, ट्रेडचा मुद्दा असेल, त्या दृष्टीने भारताचे प्रयत्न चालू आहेत. आणि भारत केवळ नॉर्मेटिव्ह दृष्टीने याकडे पाहत नाही, तर जी भारताची मानसिकता होती म्हणजे स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत आपण नॉन अलाइनमेंट या भूमिकेतून पाहत होतो आणि विकसनशील देशाचा मसीहा ही कुठेतरी आपली भूमिका होती. तर त्यातून बाहेर पडण्याचे भारताचे प्रयत्न निश्चितच चालू आहेत. मग G20ची जी स्थापना झाली म्हणजे 2008च्या क्रायसिसनंतर त्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि आत्ता देखील म्हणजे नवीन ज्या गोष्टी घडतात त्यात ह्या G77ला आपण पूर्णतः मागं सोडलं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु ती जी मानसिकता आहे ती बाजूला सोडून कुठेतरी प्रॅग्मॅटिझम याकडे आपण पाहतोय. म्हणजे फक्त मॉरॅलिटी हा भारतावर शिक्का होता, तो बाजूला सोडून कुठेतरी प्रॅग्मॅटिझमकडे आपण व्यवहार्य ह्याच्याकडे पाहतोय असं मला निश्चितच वाटतं. थोडक्यात परराष्ट्र धोरणाच्या पातळीवरती या सगळ्या संधीचा फायदा घेण्याचे पुरेसे प्रयत्न भारत करतोय असं तुम्हाला म्हणायचं? सुरुवात तर झाली आहे, पुरेसे प्रयत्न, कारण ही प्रोसेस जी आहे ती खूप लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे हे काय फक्त ह्या सरकारने केलं आणि त्या सरकारने केलं असं नाही. याची सुरुवात कुठेतरी आपल्याला पाहावं लागेल की 2004मध्ये जेव्हा सुनामी आली होती तर त्यानंतर भारताने ज्या प्रकारची मदत केली बाकी देशांना, तेव्हा लोकांना कळालं की अरे इंडियन नेव्ही
हॅज सम पोटेन्शियल, आणि त्यानंतर त्यात प्रयत्न झाले. आणि आपली जी मानसिकता होती की फक्त चीन आणि पाकिस्तान यांच्याकडूनच आपल्याला थ्रेट आहे, त्यामुळे आपण फक्त लँड बॉर्डर्सवर लक्ष फोकस केलं होतं. आणि त्यामुळे त्याला मॅरिटाईम ब्लाइंडनेस असं म्हणतात. ती चेंज होण्याची भूमिका कुठेतरी 2004 नंतर चालू झाली. आणि त्याला आत्ता कुठेतरी, कारण आपली इकॉनॉमी पण आता स्ट्रेंथ मिळत आहे, त्यामुळे आपण नवीन नवीन गोष्टी त्यातून अडॉप्ट करत आहेत. अर्थात सेटबॅक कोविडमुळे बसलेला आहे, पण प्रयत्न निश्चितच चालू आहेत असं मी म्हणेन. या सगळ्यामध्ये जनभावनेला हात घालणारे काही निर्णय घेतले गेले. उदाहरणार्थ चिनी ॲप्सवरती बंदी घालणं किंवा IPLचं प्रायोजकत्व चिनी कंपनीकडून काढायला लावणं, काढून घेणं वगैरे. तर असे जे सगळे टच अँड फीलवाले जे निर्णय आहेत की ज्यानं लोकांना वाटावं की चीन विरोधी काहीतरी चालू आहे, याचा नक्की किती फायदा होईल या सगळ्या परिस्थितीत? सिम्बॉलिकली किंवा प्रतिकात्मकदृष्ट्या फायदा जास्त आहे रादर दॅन ॲक्च्युअल ग्राउंडवर काय होण्यापैकी. विशेषतः चीनी वस्तूंवर बंदी आणा हा जो मुद्दा आहे तो तितकासा म्हणजे ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला त्याचा फार फरक पडणार नाही आहे. कारण असं जर आपण केलं, कारण आज इंटरडिपेंडन्स एवढा वाढलेला आहे ग्लोबलायझेशनमुळे, तर आपलेही सगळे उद्योगधंदे कोलमडून पडतील. त्यामुळे सिम्बॉलिकली त्याला निश्चितच महत्त्व आहे. आणि आपल्यानंतर कुठेतरी अमेरिकेनं देखील आता टिकटॉकवर बंदी आणली, त्यामुळे त्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. परंतु मला नाही वाटत की किमान 1 ते 2 दशकं तरी आपण चीनवरून आपलं जे अवलंबित्व आहे, केवळ आपणच नाही जगाला, ते खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे सप्लाय चेन्सच्या बद्दल जे काही चालू आहे सध्या, तर साधारण 1 ते 2 दशकं तरी त्यापासून सुटका मला तरी वाटत नाही. म्हणजे प्रतिकात्मकदृष्ट्या असेल आणि राजकीयदृष्ट्या असेल, पण ॲक्च्युअल पातळीवर त्याचा कितपत लाभ होईल साशंकता आहे. अजून एक या सगळ्याला अँगल आहे, तो म्हणजे एका महिन्याभरात येऊ घातलेली अमेरिकेतली निवडणूक. तिथं डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येणार का जो बायडन निवडून येणार? तर अमेरिकेतली निवडणूक ही जगाच्या राजकारणावर एका विशिष्ट परिस्थितीत ही निवडणुकीत होते. कोविडची पार्श्वभूमी आहे, ताण आहे, अमेरिका चीन ट्रेड वॉर टॉपला आहे आणि काय होईल पुढचं माहीत नाही. तर या सगळ्या परिस्थितीत ही निवडणूक आणि त्याचे निकाल काय काय परिणाम दाखवू शकतात? 2 शक्यता निश्चितच इथे आहेत. एक तर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येतील. तसं झालं तर आत्ताचा जो त्यांचा चीनचा विरोध चालू आहे तो तसंच चालू राहील. दुसरं आहे की जो बिडेन निवडून आले, तर जो बिडेन जर निवडून आले तर आत्ता ज्या प्रकारे ट्रम्प महोदय वर्तन करत आहेत, आणि काल परवाच त्यांनी सांगितलं की सत्तांतर फार इझिली होणार नाही, जे की अमेरिकन हिस्ट्रीमध्ये, अमेरिकन लोकशाहीच्या ह्याच्यात खूपच नवीन घटना असेल. मग त्यानंतर ज्या काही लिगॅलिटीज होतील, न्यायालयात सगळ्या गोष्टी चालतील, त्यामुळे एक प्रकारची अस्थिरता त्या देशात असेल आणि त्याचा परिणाम निश्चितच जागतिक व्यासपीठावर होईल. कारण या प्रकारची अस्थिरता असणं चीनच्या पथ्यावर पडणार आहे. चीनला असंच वाटतं की त्यामुळे जो बिडेन निवडून यावे असं कुठंतरी त्यांना वाटत असावं. कारण त्यानंतर लिगल ह्याच्या बॅटल गेलं की त्याला किती वेळ लागेल कोणालाही सांगता येत नाही. आणि त्यानंतर झालेल्या अस्थिरतेचा लाभ उठवण्यासाठी चीनला निश्चितच संधी आहे. ती स्ट्रॅटेजिक विंडो ते पाहत आहेत. त्यामुळेच मी मगाशी पण म्हणालो की शी जिनपिंग यांना असं वाटतं की ती संधी, तो जो वेळ आहे तो आत्ता कुठेतरी त्यांच्याकडे निश्चितच आलेला आहे. त्यामुळे जो बिडेन निवडून आले त्यानंतर चीन जगावर पूर्ण पकड घालेल यात शंका नाही. पण जो बिडेन यांचं धोरण एकूणात किंवा बघण्याचा दृष्टिकोन जगाकडचा आणि चीनकडचा कसा आहे? तो ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळा आहे का पूर्वीसारखाच आहे? फारसा वेगळा नसावा, म्हणजे कारण ते शेवटी राष्ट्रहिताला महत्त्व देतात, त्यामुळे खूप वेगळा तो नसेल. परंतु ट्रम्प यांचं ज्या प्रकारचं वर्तन आहे त्यामुळे साशंकता निर्माण होते. जर त्यांनी सहजासहजी सत्तांतर करून दिलं तर गोष्टी सहज होऊन जातील. जो बिडेन जरी चीनला मदत केली असा त्यांचा कुठेतरी इतिहास असला थोडाफार, तरी देखील शेवटी एक राष्ट्राध्यक्ष म्हणून ते त्यांच्या हितासाठीचेच निर्णय घेतील. आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न होत आहेत. म्हणजे आत्तापर्यंतचं अमेरिकन हिस्ट्री अशी आहे, पण सध्या ज्या प्रकारचं पोलरायझेशन झालं आहे त्यामुळे कुठेतरी साशंकता निर्माण होते. अदरवाईज थिंग्स वुड बी नॉर्मल. सो अशा खूप कॉम्प्लेक्स घटनांचा परिणाम भारत चीन संबंधांवर होतोय असं दिसतंय. पण लोकांच्या मनातला प्रश्न आहे शेवटच्या टप्प्यावर येताना की भारत चीन यांच्यामध्ये युद्ध होण्याची कितपत शक्यता आहे? हे जे सततचे ताणतणाव आहे का ते फक्त ताणलेलं राहील, त्याचं वॉरमध्ये कन्व्हर्जन होणार नाही? सध्या तरी असं वाटत नाही की युद्धापर्यंत जावं लागेल. कारण म्हणजे दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भेटले, त्यानंतर जी 6वी चर्चेची फेरी झाली त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथले जे लेफ्टनंट जनरल आहेत ते होते, त्यानंतर ते रिटायर होणार आहेत.
तर त्यामुळे दुसरे जे आहेत ते पण तिथे होते आणि महत्त्वाचं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे जॉईंट सेक्रेटरी तिथे उपस्थित होते. म्हणजे आता केवळ लष्करीदृष्ट्या नाही तर राजनैतिक पातळीवर देखील ती चर्चा पुढे चालू आहे. त्यामुळे डायलॉग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 1998ला जेव्हा भारताने न्यूक्लिअर टेस्ट केली होती त्यानंतर दोन्ही देशातला संवाद पूर्णतः थांबलेला होता आणि त्याला खूप वेळ लागला तो पुन्हा चालू व्हायला. पण सध्याच्या काळात आपण असं बघतोय की कुठेतरी ही चर्चा चालू आहे. म्हणजे त्याला दुसरा असा पण भाग आहे की चीन तो टाईम घेतो आणि आपली पोझिशन कन्सॉलिडेट करतोय, पण त्याच वेळी तो वेळ भारताला देखील मिळतोय. त्यामुळे असं दिसतंय की 1 किलोमीटरपेक्षा देखील कमी अंतरात भारतीय आणि चीनी सैनिक आहेत, पण त्याचं रूपांतर युद्धात होईल असं आत्ता सांगता येत नाही. परंतु हे बघण्यासाठी आपल्याला परत चीनमध्ये इंटरनल काय चालू आहे हे पण पाहावं लागेल. कारण रिसेंटली म्हणजे मागच्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये शी जिनपिंग यांनी करप्शन वगैरे या गोष्टींवर कुठेतरी एक नवीन मोहीम उघडलेली आहे आणि त्यांनी लॉ अँड ऑर्डर बेसिकली इंटरनल सिक्युरिटीमध्ये जे लोक आहेत त्यांच्यावर बडगा उगारलेला आहे. त्यामुळे तिथे अस्वस्थता आहे आणि त्याचा कुठे जरी भडका जर उडाला आणि त्यावरून लक्ष जर हटवायचं असेल त्यांना तर मात्र शक्यता येऊ शकते एक लिमिटेड वॉरफेअरची. पण ती शक्यता खूपच अंधुक आहे, कारण ज्या प्रकारचा डायलॉग चालू आहे त्यावरून असं नाही वाटत एक थ्रेशहोल्ड जो असतो म्हणजे कन्फ्लिक्टचा, व्हायलंट कन्फ्लिक्ट होण्याचा, त्याच्या अजून बरंच लॅडर कमी आहे असं निश्चितच म्हणावं लागेल. चीनच्या मुद्द्यावरून भारतात सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एक राजकारण बराच काळामध्ये झालं, विरोधी पक्षाने आरोप केले. तर भारत एक देश म्हणून आणि त्यातल्या राजकीय पक्षांनी आत्ता नक्की काय भूमिका घ्यायला हवी आणि हे जे भारतांतर्गत राजकारण आहे चीनवरून त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? भारतातलं जे राजकारण आहे ते म्हणजे नवीन नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं नेहरूंच्या काळापासून त्या गोष्टी चालू आहेत, त्यामुळे त्यात नवीन असं काही नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण जातोय तेव्हा आपली एक भूमिका एक देश असंच असते. म्हणजे जर आपण महाभारतातला उल्लेख जर घेतला तर कौरव पांडव एकत्र, म्हणजे गांधर्व सेनेच्या वेळेस कौरव पांडव आम्ही एक अशी भूमिका घेऊन आपण लढलेलो. तीच कुठेतरी भूमिका आपण घेऊ. म्हणजे पार्लमेंटमध्ये संसदेत जेव्हा जी चर्चा झाली त्यावेळी देखील संसद सदस्यांनी जे प्रश्न विचारले तर ते सेन्सिटिव्हिटीज लक्षात घेऊन प्रश्न विचारले होते. म्हणजे गव्हर्नमेंटला अडचणीत येतील असे प्रश्न तिथे निश्चितच नव्हते. त्यामुळे विश्वासात घेऊन कुठेतरी गोष्टी चालू आहेत. म्हणजे ट्विटरवर काही गोष्टी असतील पण ट्विटरच्या बाहेर देखील जग आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे विश्वासात घेऊन कुठेतरी गोष्टी चालू आहेत असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न, या भारत चीन संघर्षात, चीन आणि जगाच्या संघर्षात चीन पाकिस्तानला प्याद्याप्रमाणे वापरेल का आणि हे जे ट्रायलॅटरल प्रॉब्लेम्स तयार होतील का? ती शक्यता तर आहेच. म्हणजे टू फ्रंट वॉर हे जे आपल्या लोकांना वाटतं की म्हणजे चीननी जर हल्ला एखाद्या वेळी केला तर पाकिस्तान काय करेल, ती शक्यता तर निश्चितच आहे. म्हणजे त्यांचं ते प्यादा आहे यात काहीच वाद नाही. पण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की चीनचा जो पाकिस्तानमधला वाढता प्रेझेन्स आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये देखील कुठेतरी कुजबूज चालू झाली आहे. असं नाही आहे की खूप स्मूथली त्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये देखील इंटरनल फोर्सेस काही आहेत जे असं म्हणतात की चीनबद्दल प्रॉब्लेम. म्हणजे 2007 किंवा 8मध्ये लाल मस्जिदचा एक किस्सा झालेला. त्यावेळी चीनी नागरिक त्या मशिदीमध्ये अडकले होते. त्यामुळे मुशर्रफ यांनी हल्ला करायचे ऑर्डर्स दिले, म्हणजे दहशतवादी असताना देखील. त्यामुळे चीनला सपोर्ट करण्याची पाकिस्तानची भूमिका निश्चितच आहे, पण तिथे देखील अस्वस्थता आहे. असं नाही आहे की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे आता पूर्णतः पाकिस्तान त्यांच्या कह्यात गेलेलं आहे, असं काही नाही आहे. कारण कुठेतरी अस्वस्थता आहे. वापर करून घेणार यात काय वाद नाहीच आहे, परंतु त्यावेळी काही गोष्टी टॅक्टिकल लेवलला काय चेंज होतील हे आत्ता सांगणं खूप अवघड आहे. पण सामरिकदृष्ट्या निश्चितच मदत करून घेणार. थोडक्यात येणारा काळ खूप गुंतागुंतीचा असेल आणि खूप नव्या शक्यता घेऊन येईल असं म्हणायला काही हरकत नाही. निश्चित. तुमचे खूप खूप आभार. आज तुम्ही वेळ दिलात आणि इतका कॉम्प्लेक्स विषय इतक्या सोप्या भाषेत एका म्हणजे प्राध्यापकीय सहजतेनं आम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. त्याबद्दल थिंक बँकच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद थिंक बँक.